हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज बघा सकाळी सकाळी आमच्याकडे कावळा अडकला. ब्रेकिंग न्यूज आहे. ॲक्च्युली तो कावळा अडकला पण त्याला बाहेर जाण्यासाठी जागाच नव्हती. म्हणजे तो खूप प्रयत्न करत होता पण त्याला बाहेर जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही की इतकी कावळे दुसरे जमले ना त्या एका कावळ्याला काढण्यासाठी. हे बघा खूप कावळे काव 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 करत होते आणि अतिशय घाई गडबड त्यांचा गोंधळ झाला की त्या एका कावळ्याला काढण्यासाठी. पण थोड्या वेळाने तो कावळा निघाला. मुलांनी फार गडबड केली. थोड्या वेळाने तो कावळा निघून गेला. पण त्यांनी जाताना थोडंफार तिथे सगळी घाण पॉटी वगैरे केली. नंतर आम्ही ती साफ पण केली. पण तुम्ही बघू शकता हे कावळे बघा, खूप कावळे आले तिकडे आणि इतका त्यांनी आवाज केला ना तिकडे कावळ्यांनी, खूप आवाज केला. त्याचबरोबर तुम्ही माझं चॅनल हे सबस्क्राईब करा. तुम्हाला घरातल्या नवीन नवीन गोष्टी मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. आत्ता माझं सकाळचं रुटीन आहे ते झाडांना, माझे जे आहेत झाडे त्यांना पाणी देण्याचं. कारण झाडांना जर आपण नियमित पाणी दिलं तर ती व्यवस्थित आणि चांगले वाढतात. त्याचबरोबर ते कीडमुक्तसुद्धा राहतात. त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढं आठवड्यातून एक म्हणजे आठवड्यातून एकदा आणि 15 दिवसातून 2 वेळा असं मी त्यांना नेहमी पाणी देते झाडांना. ॲक्च्युली ते इंडोर प्लांट आहेत पण मी ते बाहेर लावलेले आहेत, मनी प्लांट आहेत. त्याच्यामुळे मी नेहमी त्यांना पाणी देते. त्यांच्याशी बरोबर थोडंसं पॅम्परिंग करते. त्याचबरोबर जर काही झाडांना थोडंसं विटॅमिनचीसुद्धा गरज असते त्याच्यामुळे तेही त्यांना थोडंसं स्प्रे मारते. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्यांना खाणं देणं. माझ्याकडे गाईस, तुम्ही माझा अगोदरचा जर व्लॉग बघितला असेल तर माझ्याकडे पॅरोट्स खूप येतात. त्याच्यामुळे नियमितपणे मी त्यांना सनफ्लॉवर सीड हे देतच असते. दररोज येतात. खूप म्हणजे छान पद्धतीने ते खाऊन पिऊन मस्तपैकी जातात आणि परत संध्याकाळी 4-5च्या दरम्यान येतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी झाडांनासुद्धा पाणी दिलं आणि पक्ष्यांनासुद्धा सीड्स दिल्या. त्यानंतर जे होईल तेवढं माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. त्यानंतर मी दुसऱ्या विंडोमध्ये गेले बेडरूमच्या आणि तिकडेसुद्धा ॲज इट इज मी सेम तेच केलं की झाडांना पाणी देऊन. हे माझं आठवड्यातून 2 वेळा तरी मी हे रुटीन माझं नेहमी ठेवतेच. सकाळची माझी सगळी कामं आटपल्यावर झाडांना पाणी वगैरे देणं. हे बघा सकाळची, कारण मुले स्कूलमध्ये गेल्यावर आपण थोडंफार हे सगळं कामं तर करायलाच पाहिजे. हे झाडांना कीटकनाशक औषध आहे. हे मी नुकतंच ॲमेझॉनवरून मागवलेलं. तर त्याच्यामध्ये असं आहे की 15 दिवसामध्ये तुम्ही तो स्प्रे करू शकता. झाडांना स्प्रे करायचं पाणी वगैरे, म्हणजे तुमचं झाडं प्लांट्स आहेत ते एकदम छान पद्धतीने ग्रो करतात. म्हणजे छोटे मोठे काय काय प्लांट्स असतात इंडोर प्लांट, ते जास्त काळ टिकत नाहीत. आयदर ते जास्त ग्रो तरी करतात किंवा ते लगेच मरून जातात. त्यामुळे जे ते आहे ते स्प्रे करण्याचा ते मी नियमितपणे 15 दिवसामध्ये एकदा तरी प्लांट्सला मी माझ्या नेहमीच करत असते. त्यामुळे पाणी देण्याचं झालं. आता हा दुसऱ्या बेडरूममध्ये पण मी तेच करते. जरा व्हिडिओ जास्त लेंदी होत होता म्हणून तो थोडासा स्पीड वाढवून मी आता स्पीडनी तो थोडं पुढे चालवते व्हिडिओ. त्यामुळे थोडासा फास्ट फॉरवर्ड मी केलेला आहे. आपण माझं प्रत्येकांना हेच म्हणणं आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही पक्ष्यांना खायला देत जा. तुमच्या विंडोमध्ये कुठेही तुम्हाला जर अडकवायचं काही नसेल पण थोडंफार तुम्ही प्रयत्न करा. पक्ष्यांना आपण काहीतरी सनफ्लॉवर सीड किंवा त्यांचे बाजरी, गहू, ज्वारी, तांदूळ, काही वॉटेवर जे तुमच्याकडे असेल ते थोडंफार तुम्ही त्यांना देण्याचा नक्की प्रयत्न करा. हे माझं झाडांना पाणी घालून झालेलं आहे ऑलमोस्ट. थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मी केलेला आहे. हे बघा, हे सनफ्लॉवर सीड ह्याला म्हणतात. हे असं मी टाकते. नंतर जर तुम्हाला जमलंच मला तर मी नक्कीच पॅरोट्स कसे येतात माझ्या विंडोमध्ये ह्याचाही व्हिडिओ काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. हे बघा, हे अशा पद्धतीने आम्ही रोजचं हे मी त्यांना सनफ्लॉवर सीड हे मी रोजच टाकते त्यांना. त्याच्यानंतर माझं दुसरं रुटीन हे वॉकिंगला जाणं. वॉकिंग हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट विषय आहे. मला वॉकिंग करायला फार आवडतं. हा तुम्ही नजारा बघू शकता शिवाजी पार्क येथील. खूप सुंदर असं होतं. पाऊस आता गेल्या 3 ते 4 दिवस पाऊस पडत नाही आहे. त्यामुळे एकदम मस्तपैकी ऊन आलेलं आहे आणि शिवाजी पार्क एकदम छान दिसत आहे. वॉकिंग करताना सगळ्यात मी
कालीमाता मंदिर आहे देवीचं, तिकडे मी सगळ्यात पहिल्यांदा पाया पडते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे, त्यांच्याही जाऊन मी पाया पडते. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना तर आपण कधी विसरणार नाही आहोत, त्यामुळे त्यांनाही वंदन करून मी माझं वॉकिंग दर दिवशी कंप्लीट करते. हे बघू शकता तुम्ही कालीमाता मंदिर. हे कालीमाता मंदिर पण खूप सुंदर आहे. इकडे नेहमी मी पाया पडत असते. माझे वॉकिंगची सुरुवात मी इकडूनच करते नेहमी. आता हे दुसरं मंदिर आहे गणपती मंदिर. हे गणपती मंदिराची पण मी वॉकिंग करताना एकदा दररोज नित्यनेमाने मी पाया पडूनच या मंदिरातून पुढे मग मी माझी कामाची सुरुवात करते. हे आपलं उद्यान, गणेश उद्यान मंदिर अतिशय सुंदर आहे. खूप पॉझिटिव्हिटी आहे या मंदिरामध्ये. त्यानंतर पुढे जात जात नंतर मी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपले शिवाजी छत्रपती महाराज. यांनाही वंदन करून नंतर मी माझे 3 ते 4 राऊंड शिवाजी पार्कचे कंप्लीट करते. असा माझा नेहमीचा रुटीन आहे. यूट्यूब फॅमिली, जेवढं होईल तेवढं मी, कारण मी आता नवीन नवीन व्लॉग सुरू केलेले आहेत, त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी माझ्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे दुपारची मुलांची मस्ती. हे बघा, मस्ती म्हणजे त्यांची मस्ती नसते, तर ती एकमेकांना मारणं असतं. मस्ती ते खेळणं कमी असतं, पण मारामारी करणं फार छान हे असतं. पण नशीब ते एकमेकांना डॅमेज करत नाहीत. आपल्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर डॅमेज करत. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही एका बड्डे पार्टीला आलो बार्बीक्यू नेशनमध्ये. तर तिकडे आम्ही छान बड्डे पार्टीसुद्धा केली. आणि तुम्ही बघू शकता, बड्डेचा केकही कापला, बड्डे पार्टी केल्या आणि नंतर आम्ही मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही आमचा दिवस पूर्ण कंप्लीट केला. होईल तेवढा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. होईल तेवढं मी नक्की तुम्हाला प्रत्येक दिवसाचं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. बाय. धन्यवाद. लाईक कीजिए, शेयर कीजिए. बाय.